नमस्कार. मी आज पॉडकास्ट होस्ट करते. आपल्याबरोबर आहेत रोहिणी. मला त्यांना ए-एस-पी कॉलेजबद्दलचा अनुभव विचारायचा आहे. तर रोहिणी, आपला कॉलेजबद्दलचा अनुभव कसा आहे? कॉलेजबद्दल आता खरंच म्हणेल मला म्हटलं तर की मी 2 वर्षात माझं खूप डेव्हलपमेंट झालं आहे, की माझं हे जर्नी जे 2 वर्षाचं जर्नी होतं, आता मी बी-बी-ए फायनल इयरमध्ये आहे. 2 इयर्सचं जे जर्नी होतं, ते खूपच अमेझिंग होतं. फ्रेंड्ससोबत, टीचर्ससोबत न्यू कल्चरल ॲक्टिव्हिटीज आम्ही केलो. सगळं फेस केलो. स्ट्रेसफुल बी थिंग्स होते तिकडे, बट मॅनेज केलो आम्ही कसं काय. बट जे मी ॲडमिशन केलतं हे कॉलेजमध्ये बिफोर जे 2 वर्षापूर्वी मी जसं होते, टोटली आता तसं नाही आहे बिकॉज माझं जे लीडरशिप क्वालिटी होतं पहिला, आता ते एन्हान्स झालं आहे आणि जास्त सारा डेव्हलप झाला आहे. तर छान वाटलं ऐकायला. तर कॉलेजचं तुमच्या डेव्हलपमेंटमध्ये कसं योगदान होतं? असं म्हणेल तर की माझ्यासाठी आणि सगळ्यांसाठी असं म्हणेल की टीचर्सचं खूप सपोर्ट आहे माझ्याकडे. लाइक त्यांनी फक्त अकॅडमिक्समध्ये फोकस नाही करत, फर्दर अकॅडमिक्स सोडून बी आम्हाला लाइक बाहेरचं डिटेल्स वगैरा सोडून त्यांचं म्हणणं हे आहे की टीचर्स वी शुड नॉट बी द लाइक आम्ही बुकचं किडा नसावं. वी शुड बी लाइक आम्ही बाहेरचं बी आपल्याला माहीत असावं म्हणून त्यांचं हे असते आणि ते फक्त ते टीचर्सच नाही आपल्याला फ्रेंडली बी आहेत. तर तुमच्या कॉलेजच्या कार्यक्रमांमध्ये किती सहकार करता तुम्ही? त्याच्याबद्दलचा तुमचा अनुभव काय आहे? कॉलेजचं कारण तर आमचं तर अगेन अँड अगेन आमचं फंक्शन्स होते असतात. तर तिकडे आम्हाला ना स्टेज करेज भेटतं आहे आणि कॉम्पिटिशन्स होतात. अँकरिंग आम्हाला स्टेज करेज थ्रू त्याच्यासाठी बी आमचं एन्हान्स होतं, डेव्हलप होते आणि इव्हेंट्सचं पाठीमागे जे स्ट्रगल असतात, तर ते बी आम्ही एक्सपिरियन्स करतो. त्यासाठी आमचं इव्हेंट्स सगळं सक्सेसफुल होत असतात. ॲज शिक्षणाव्यतिरिक्त तुमच्या कॉलेजने तुम्हाला किती सपोर्ट केला आहे? जसं मी सांगितले, की आमच्या कॉलेजमध्ये कॉम्पिटिशन्स होतात आणि आम्ही इंटर कॉलेज जे कॉम्पिटिशन असतात, डिफरंट सिटीला ट्रॅव्हल बी करतो. बिकॉज ऑफ आमचं कॉलेजचं एम हे आहे, की आम्ही नुसतं कॉलेज फोकस्ड नाही राहू, अकॅडमिक्स नाही राहू. आमच्या ॲक्टिव्हिटीज जे बुक्समध्ये आम्ही शिकतो, ते आम्ही प्रॅक्टिकल बी करावं. लाइक तर तुम्ही कॉलेजला एका वाक्यात कसं व्यक्त कराल? आता एवढं सगळं सांगितलंय मी तुम्हाला एका वाक्यात तर मला सांगू शकत नाही मी. पण असं सांगेल तर दॅट वॉज माय बेस्ट एक्सपिरियन्स अँड जर्नी इन द होल कॉलेज. होल कॉलेजमध्ये माझा बेस्ट एक्सपिरियन्स होता आणि माझं बेस्ट डिसिजन जे मी घेतले आहे, की हे कॉलेजमध्ये ॲडमिशन करून.